नक्कीच संतोष सुलगे पाटील बेळगाव येथील खेळाडूने अगदी 6 चेंडू 4 धावा असताना मेडन ओव्हर टाकलं होतं आणि स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा एक सुपरस्टार पायस आलमड्याने गेल्या वर्षी या स्पर्धेतलं पहिलं मेडन ओव्हर हाताळले होते आणि स्पर्धेतली पहिले हॅट्रिक पेंडेम स्ट्रायकर पेंडेम संघाचा साहिल वांगणकर त्याच्या नावावरती पाहायला मिळाले. करण मोरेने गतवर्षी छाप सोडली होती. अगदी नाबाद 44 धावांची बहारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी 2 विजयी संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकली, नशिबाचा कौल मिळालाय. मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. विपक्ष मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी निमंत्रण दिलंय. आघाडीचे 2 फलंदाज यावेळी मैदानावरती पोहोचले आहेत. रवी घुले आणि राहुल अगुंजा असे 2 आघाडीचे विनीतचे फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी दूरवरचा प्रवास करून यंगस्टार क्रिकेट क्लबची क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचलेत. पंचांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. अर्थात प्रारंभीचा पॉवर प्लेचा निर्णायक षटक हाताळण्यासाठी मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं अर्थात गोलंदाजीची कमान सांभाळली जाईल. गोलंदाज सिद्धार्थचे वर्णे लागताना दिसतंय. मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं सामना 5 षटकांचा होतोय. राईट आर्म राऊंड विकेट खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. अर्थात मिडॉन क्षेत्ररक्षक यावी वेगाने चेंडूवरती येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत यावी एकेरी धाव पूर्ण होताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने फलंदाज रवी आपलं खातं उघडतोय तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेश झालाय. धावफलकावर नाममात्र 1 धाव. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो या SMJ हायस्कूलच्या मैदानावरती मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ. 2 विजयी संघांमध्ये ही लढत पाहायला मिळत आहे. अर्थात आजच्या रजनीमधील शेवटची लढत कुठचा संघ खेळतोय आणि त्यासाठी हा संघर्ष पाहायला मिळतोय. सिद्धार्थ यावेळी दूरवरनं सज्ज होताना दिसतोय पंचांच्या उजव्या साईडने. हो, यावेळी अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. अर्थात वेगाचा अंदाज नव्हता. चेंडू थोडासा खाली राहतोय. चेंडू यावेळी चकवतोय फलंदाज राहुल गुंजाळला. अर्थात निर्धाव चेंडूने सांगत होताना दिसतंय ती सिद्धार्थच्या गोलंदाजीवरती. अगदी रिप्लेमध्ये आपण पाहू शकतो. चेंडू यावेळी चकवताना दिसतोय राहुल गुंजाळला. अर्थात या चेंडूवरती उत्तर नव्हतं राहुलकडे. चेंडू निर्धाव गल्ला गेलाय सिद्धार्थच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा दूरवरनं सज्ज होतोय. एक जलद गती वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती तोच सिद्धार्थ. राईट आर्म राऊंड विकेट. ओ यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हर वरती असेल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक अर्थात त्या क्षेत्ररक्षकांचे प्रयत्न यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो चेंडूचा इशारा येतोय आणि त्यानंतर 4 धाबींचा इशारा. का केला गेला आणि त्यानंतर तो चौकार देखील आपण पाहिला. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. रवी घोले आणि त्याचबरोबर राहुल गुंजाळ दोन्ही खेळाडूंनी चांगला स्टार्ट दिला. एका मोठ्या फटक्याने आपलं खातं उघडतोय राहुल नावाचा फलंदाज. सिद्धार्थ दूरवरनं यावेळी सज्ज होतोय. ओ फुलर लाईन चेंडू यावेळी खोदून काढलाय. अर्थात फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सिद्धार्थ आणि सिद्धार्थचा इरादा पाहायला मिळतोय की सहजासहजी मी तुला मोठा फटका टोलवू देणार नाही. या इराद्याने ही गोलंदाजी पाहायला मिळत आहे. अर्थात कमबॅक केलाय गोलंदाजा सिद्धार्थ जाधव या गोलंदाजाने. धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. नाममात्र 6 धावा धावफलकावरती. एका चौकारानिशी राहुल गुंजार खेळतोय आणि रवी गुले वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती. अतिशय वरती उचलून धरली होती. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद या क्रिकेट स्पर्धेला लाभला आणि ज्या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात आणि शेवट होईपर्यंतही या क्रिकेट स्पर्धेची आपल्याला चर्चा पाहायला मिळते. अशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली ही क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोकणातली पहिली 4 चाकी गाडी जी मॅन ऑफ द सिरीजसाठी
यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू चेंडू यावेळी जातोय मिडॉनवरती अर्थात एकेरी धाव यावेळी पूर्ण केली आणि एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय तो नाममात्र 7 धावा धावफलकावर. चांगली गोलंदाजी आहे पहिल्या षटकामध्ये सिद्धार्थच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जे चेंडू टाकले ते फुलर लेनचे टाकले तर वेगाने टाकले तर हे देखील महत्वाचं आहे. रवी घुले असतील त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर राहुल गुंजाळ या दोन्ही आक्रमक खेळाडूंना रोखले. नक्कीच पॉवर प्लेचं जोखीमयुक्त षटक हाताळताना दिसतोय सिद्धार्थ. फुलटॉस यावी हात खोलण्याची संधी शॉर्ट स्कोर लेगच्या डोकीवरनं डीप स्कोर लेग वरती हा फटका पाहायला मिळतोय आणि बघता बघता चेंडू डीप स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर. यंगस्टार ब्रँडेड चौकार. आणि या वर्षीच्या अंगामध्ये जबरदस्त स्वराज्य चषकामध्ये इलेक्ट्रिक बाईक देखील जिंकले रवी घुलेने. मावळ तालुक्याचा सुरेश रैना म्हणून देखील ओळख आहे या खेळाडूची. राईट आर्म राऊंड विकेट लोअर फुलटा चेंडू यावी मिडॉनच्या डोकीवरनं चेंडू टोलवलाय. मागे संरक्षण नव्हतं अर्थात पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये बॅक टू बॅक दुसरा चौकार. फटका चांगल्या रीतीने खेळलाय. पहा कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केलाय. लोवर फुल टॉस त्याच्यावरती इथे मात्र क्लासिकल अंदाजाने तो फटका केला गेला आणि वन बाउंस सीमारेषा पार तो चौकार ओरदोरो पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. चांगला स्टार्ट इथे मात्र रवी घुले कॉन्फिडन्स पाहायला मिळतो त्याच्या चेहऱ्यावरती आणि त्याच्या बॅटिंगच्या माध्यमातून तो कॉन्फिडन्स अपोजिट संघाला थोडंसं भारी पडत असताना पाहायला मिळतोय. अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. रवी घुले आणि त्याच्या साथीला राहुल गुंजाळ या दोन आघाडीच्या फलंदाजांमध्ये भागीदारी वाढत जाताना दिसतंय. अर्थात धावफलक दुहेरी अंकात पोहोचलाय. 15 धावा बिनबाद धावफलकावरती पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ यावेळी समाप्त होताना दिसतोय. तो मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय. गोलंदाजीच्या आक्रमणावर मॅन फ्रॉम फोंडाघाट गौरव घुंगरट यावेळी गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटमधील प्रदीर्घ अनुभव अर्थात ज्या गोलंदाजाने भल्या भल्या फलंदाजांना घाम फोडलाय तो गौरव यावेळी गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. तर त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय राहुल गुंजाळ आणि त्याच्या साथीला रवी घुले. चांगला साथ दिला. पहिल्या षटकामध्ये 15 धावा या धावफलकावरती लागले जातात परंतु दुसरं षटक अनुभवाचं षटक आहे कारण का या खेळाडूकडे प्रदीर्घ काळाचा अनुभव देखील आहे. पेशाने शिक्षक आहेत म्हणजेच राईट आर्म ओव्हर द विकेट. काय स्वागत केलंय गौरव घुंगरटचं. चेंडू फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. करण्याचा प्रयत्न यावेळी अगदी पवित्र दाखवला होता. मोठा फटका खेळण्याचा अर्थात चेंडू चकवतोय राहुलला. चेंडू थेट विसवला जातोय एसटी रक्षक याच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने सांगता होताना दिसतंय. धावफलक जर पाहिला प्रथम फलंदाजी करताना 21 धावा धावफलकावर बिनबाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये पाहायला मिळतोय. डावी एसटी वाकवली आहे गौरव घुंगरटने आणि पहिला गडी बाद होताना दिसतोय मंगलमूर्ती क्रिकेट संघाचा राहुल शामियानेच्या आसऱ्याला. लोअर फुल टॉस टाकला होता आणि थोडस लेझी फटका केला गेला. तो देखील नाराज आहे. त्याची थोडीशी हावभाव देखील सांगतायत कशा प्रकारे तो फटका केला गेला. हा फटका इथे मात्र ड्राईव्ह करायचा होता आणि त्यानंतर आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकतो कशा प्रकारे तो लेझी फटका शफल झाले आणि त्यानंतर लोअर फुल टॉस बॅटची हलकीशी काढ आणि त्यानंतर तो यष्ट्यांचा वेध घेतला गेला. म्हणजेच नशिबाने साथ दिली नाहीये राहुल गुंजाळला. नक्कीच जयेश सर बॅटची आतलीकडे लागले. अर्थात त्या फटक्याला आपण रुबी कट, चायना कट, लेमन कट आपण म्हणतोय. अगदी तो चेंडू एस्टनवरती आदळताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि पहिला गडी बाद अर्थात जमलेल्या जोडीला सुरुंग लावताना दिसतोय गौरव घुंगरट आपल्या गोलंदाजीवरती. पहिली सफलता म्हणावी लागेल. पहिला ब्रेक थ्रू मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाला मिळवून देतोय गौरव घुंगरट आपल्या गोलंदाजीवरती. नवीन फलंदाज यावी मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटमधील अतिशय महत्वाची जागा वनडाऊन या पोझिशनवर वर्णी लागताय ते मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघाकडून.
अजिंक्य देशमुख आपल्याला पाहायला मिळतोय, जो पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरला होता तोच अजिंक्य यावेळी स्ट्रायकिंगच्या दिशेने. हो, यावेळी आल्या पावलीचा रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय अजिंक्य गोळे यांच्या बॅटमनला. अर्थात एकेरी धाव निघेल, ज्या एकेरी धावसंख्येने अजिंक्य आपलं खातं उघडतोय. तर धावफलक बदललाय 1ने. 22 धावा, 1 गडी बाद. 22ला 1 प्रथम फलंदाजी आपण पाहतोय. सामना 5 षटकांचा आणि त्यामधील हे दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. ते मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं गौरव गोलंदाजीच्या आक्रमणावर. हो, टप्प्याचा चेंडू पुल केलाय. सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. फटका जबरदस्त केला गेला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केला गेला आणि हा इंदोरीचा जबरदस्त खेळाडू आहे आणि सुरेश रैना स्टाईलने त्याच्या माध्यमातून बॅटिंग केली जाते आणि म्हणूनच सध्याच्या घडीला चर्चेमध्ये देखील आहेत. फटका पहा कशा प्रकारे केला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती शॉर्ट ऑन पुल केला गेला. हा चेंडू तुम्ही या खेळाडूच्या विरोधात टाकू शकत नाहीये. या चेंडूची सातत्याने तो वाट पाहत असतो. गोलंदाजीमधील अचूकता शोधावी लागेल ती गौरवला. ओ, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी उजव्या यष्टीवर चेंडू पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न यावेळी रवी घुलेचा फसला जातोय. अर्थात षटकाची समाप्ती होताना दिसतंय. पहिल्या डावातील 2 षटकांचा खेळ समाप्त होताना दिसतोय आणि प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती पुणे क्रिकेट संघ 28 धावा, 1 गडी बाद. यानंतर सामना होतोय तो 2 पराभूत टीम्समध्ये, अर्थात वैष्णवी 11 चेंबूर आणि त्यांच्या विरोधामध्ये जगन्नाथ स्मृती, प्रिंगळ साई, संविधान ग्रुप. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस होईल याकडे आपलं लक्ष असू द्या. हा सामना आपण जयेश 2 विजयी संघांमध्ये पाहतोय. यानंतरची लढत असेल ती 2 पराभूत टीम्समध्ये. म्हणजे पहिल्या सामन्यातील पराभूत संघ विपक्ष, दुसऱ्या सामन्यातील पराभूत संघ, असा हा सामना आपल्याला पुढील सामना पाहायला मिळेल. म्हणजेच या स्पर्धेच्या माध्यमातून एक एक संधी दिली गेली आपल्याला. या स्पर्धेमध्ये ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला एक संधी असणार आहे आणि त्या संधीचं सोनं करावं लागेल. यानंतरची जी मॅच असणार आहे ती अनुभवाची मॅच असणार आहे. पहिल्या मॅचमध्ये अनुभव आलाय, पहिल्या मॅचमध्ये चुका देखील झाल्यात आणि त्या चुकांमुळे आपल्याला या दुसऱ्या मॅचमध्ये एक चांगला रिझल्ट द्यायचा आहे. तो आत्मविश्वास वाढवायचा आहे. पहिल्या मॅचमध्ये पराभूत झालाय, आत्मविश्वास कमी झालाय, त्याला द्विगुणित करायचं आहे. त्यासाठी आपल्याला या मॅचमध्ये आत्मविश्वासाने मैदानात देखील उतरवणं गरजेचं देखील असणार आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय आणि गोलंदाजीवरती विशाल निगोडची वर्णी लागताना दिसतंय. मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक अगदी लांबलचक रनअप पाहायला मिळतंय. ते गोलंदाज यावे विशाल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळत आहे. चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू अर्थात यावेळी पार करतोय, जातोय लॉंघन पर्यंत. जोपर्यंत चेंडूची परती होईल एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसतंय. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 29 धावा एका कडेच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना मंगलमूर्ती पुणे आणि त्यांच्या विरोधामध्ये मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघ. डावकर शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी आता मात्र पंचांच्या डाव्या साईडने म्हणजे लेफ्ट आर्म राऊंड विकेट असा मारा असेल. आघाडीचा विनीतचा फलंदाज रवी घुले आपल्याला स्ट्राईक यांच्या दिशेने पाहायला मिळतोय आणि रवी घुलेसाठी हा चेंडू. ओ, लोअर फुलटा चेंडू डीप स्क्वेअर लेग वरती झेल टिपण्याची नामी संधी होती, मात्र यावेळी अंदाज चुकला जातोय. चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. हा लोअरचा फुलटॉस टाकला होता, त्याच्या विरोधात सफल झाले आणि त्यानंतर जागा बनवली गेली आणि फटका जबरदस्त पॅरेलर फटका सजवला गेला. संधी होती परंतु तो अंदाज चुकला आणि त्यानंतर तो चौकार देखील पाहायला मिळालाय. रवी गुलेला आपण जेवढी संधी द्याल तेवढ्या धावा जास्ती बनणार आहे, ते टार्गेट बनणार आहे आणि म्हणूनच तुम्हाला या रवी गुलेची विकेट मिळावी लागेल. गोलंदाजी चांगली कामगिरी करतायत, त्यांना साथ द्यावी लागेल. फुलटॉस टाकला, चूक केली. या आधीच्या चेंडूवरती मेंटली प्रेशर होतं, चौकार आला होता आणि त्यानंतर एक चांगला चेंडू डिलिव्हर करण्याची वेळ आली होती आणि अशाच वेळेला तो फुलटॉस टाकला. थोडासा शोल्डरचा वापर अतिरिक्त केला आणि त्याच्यावरती तो षटकार पाहायला मिळाला. पहा थोडस तो चेंडू जो आहे तो खराब टाकला गेला आणि त्याच्यावरती तो आक्रमक फटका सजवला गेलाय. या खेळाडूचा आता माइंडसेट जो आहे तो दर्जेदार झालाय, त्याला आत्मविश्वास आलाय आणि त्या आत्मविश्वासाचे ते वार आपल्याला झेलायचे देखील आहेत. बॅटिंग चांगली केली जाते.
धावफलक वेगाने बदलताना दिसतोय. 39 धावा एका गडीच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना 2 खराब चेंडूचा खरपूस समाचार घेताना दिसतोय. रवी घुले वैयक्तिक 25 धावांवरती पोहोचताना दिसतोय. 7 चेंडूंचा सामना केलाय, तर अजिंक्य ज्यांनी 3 चेंडूंचा सामना केलाय 2 धावांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय अजिंक्य नावाचा फलंदाज. 2 विजयी संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. मंगलमूर्ती पुणे त्यांच्या विरोधामध्ये मनोज इलेव्हन कसवंत तळवडे क्रिकेट संघ. अर्थात पहिल्या सामन्यामध्ये अजिंक्य देशमुख ज्याने काय गोलंदाजी केली होती. 2 षटकांमध्ये 12 धावा दिल्या होत्या, 2 गडी बाद केले होते आणि याच गोलंदाजीवरती अजिंक्य देशमुख पहिल्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच ठरला होता. तर दुसऱ्या सामन्यामध्ये विकी मुंडेचा जलवा पाहायला मिळालाय, ज्याने 11 चेंडूंवरती नाबाद 39 धावांची बहारदार खेळी केली आणि याच खेळीच्या जोरावरती दुसऱ्या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच विकी मुंडे आपल्याला पाहायला मिळालाय. आघाडीचा विनीचा फलंदाज रवी घुले एका बाजूने मैदानावरती पाय रोवताना आपल्याला पाहायला मिळतोय. जशी समुद्रामध्ये रोहिणी टाकावी तसा मैदानावरती अँकर होल्ड प्रमाणे उभा राहण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. तर दुसऱ्या बाजूने साथ द्यावी लागेल ती अजिंक्य याला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते आणि मजबूत इमारत बांधण्यासाठी आपल्याला ती पिलर देखील मजबूत असावे लागतात. आणि हो, लेफ्ट आर्म राऊंड विकेट, मिड विकेटला आघात केलाय. अगदी मान्यवरांचं स्वागत केलं जातं या चेंडूवरती. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. तेच करताय तुम्ही बॉडीवरती चेंडू टाकताय आणि प्रहार आपल्यावरती सातत्याने होत आहे. तर आपल्याला आपल्याला पर्याय शोधावे लागतील. आपल्याकडे पर्याय आहेत. वाईड यॉर्कर आहे आपल्याकडे. ब्लॉकलचा चेंडू चांगल्या रीतीने टाकू शकता. आपल्याकडे शोल्डर मजबूत आहेत आणि अशा वेळेला आपण चूक करताय. नक्कीच या रजनीमध्ये रवी तळपताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, अर्थात थोडीशी यावेळी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी अचूक नव्हती आणि या संधीचा फायदा उठवत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या आहेत, ज्या दुहेरी धावसंख्येने धावफलक पोहोचतोय धावफलकावरती. 45 धावा, 47 धावा एका गडीच्या मोबदल्यात. चांगला स्टार्ट इथे मात्र दिला गेला आणि त्या स्टार्ट नंतर इथे एक 3 षटकाच्या आतमध्येच 45 धावा म्हणजे हिटमॅन कामगिरी केली. 47 धावा म्हणजे चांगली कामगिरी इथे मात्र केली जाते. एक 47 प्रमाणे धडकताना पाहायला मिळाले दोन्ही खेळाडू. हो, यावेळी फुलर लाईनचा चेंडू ऑन साईडला फटका निघतोय. क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली. एक चांगला झेल म्हणावं लागेल, यशस्वी झेल. दुसरा गडी बाद होताना दिसतोय. या संघाचा प्रमुख अडसर दूर केला जातोय. तो गोलंदाज विशाल निगोट याच्या गोलंदाजीवरती आघाडीचा विनीचा फलंदाज रवी गुले यावेळी बॅक टू द पॅव्हलियन. अजून एक दर्जेदार खेळाडू धावसंख्या आतापर्यंत बनवले गेलेत. पहिल्या 3 षटकामध्ये धावसंख्येचं टोटल 47 धावा फलकावरती लागले जात आहेत. रवी घुले चांगली बॅटिंग केली होती या खेळाडूने. 9 चेंडूमध्ये 33 धावा त्याच्या बॅटमधून आला होता आणि तो सूर्य विजला देखील 33 धावांवरती चांगली बॅटिंग केली होती. दबणाऱ्या सूर्याला इथे रोखलं गेलंय. चांगली गोलंदाजी
विशाल त्याच्यावरती हल्ला केला गेला, परंतु एक वार असा केला की डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय यष्ट्यांच्या मागे आपल्याला विकी मुंडे मगाच्या मॅचचा हिरो काय बॅटिंग केली होती या खेळाडूने आणि म्हणूनच अपोजिट संघ तो धावा बनवण्याचा प्रयत्न करतोय. हा डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, चेंडू बाहेर टाकला, फलंदाजच्या रेंज पासून तो थोडासा दूर ठेवला गेला. हेच करायचं होतं मगाच्या षटकामध्ये विशालला, परंतु ते करता आलं नव्हतं आणि त्याच्या विरोधात प्रहार झाले होते. मगाचं षटक तब्बल 19 धावांचं षटक राहिलं होतं. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. म्हणजे धावसंख्येला कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यानंतर तिसरं षटक त्याच्यावरती प्रहार केले गेले आणि म्हणूनच पहिल्या 3 षटकामध्ये 47 धावा फलकावरती तिसऱ्या पंचांकडे डिसिजन गेलं होतं आणि त्यानंतर इट्स अ नॉट आउट. तिसऱ्या पंचांचा तो निर्णय आला, सुखरूप लँडिंग झाल्या आणि म्हणूनच धावसंख्या आतापर्यंत 48 धावा फलकावरती. नक्कीच यंगस्टर क्रिकेट क्लबची ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय या रजनीमध्ये. चांगला चेंडू डिलिव्हर केला जातोय, सुरेख चेंडू हाताळला, वाईट यॉर्करचा प्रयत्न चांगल्या रीतीने केलाय, शोल्डरचा वापर इथे चांगल्या रीतीने करतोय आणि म्हणूनच प्रभावी कामगिरी. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू डॉट आला होता, दुसरा चेंडू वाईट यॉर्करचा प्रयत्न तो देखील डॉट आलाय, म्हणजे पहिले दोन्ही चेंडू डॉट आलेत आणि धावसंख्या 47 वरती रोखली जाते. 47 धावा या फलकावरती. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 5 षटकांची मॅच आहे. पहिली मॅच ही 6 षटकांची होती, ही 5 षटकांची आहे. एका षटकाचा कपात केला गेला. या चेंडूवरती लॉफ केला, फटका इथे मात्र हवेत आहे, फटका फसलाय का पाहावं लागेल. बॉल चाललाय ओव्हर द रोप, म्हणजेच षटकार. अगदी फलंदाजांच्या रड आणि काय संपर्क होता चेंडू आणि बॅटमध्ये. चेंडू सरळ निघून जाताना दिसतोय 6 धावांसाठी. यस, धावांच्या गणितात पक्का असणारा खेळाडू पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. शफल झाले आणि दर्जेदार फटका सजवला गेला. धावांचं गणित वाढवायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न देखील करायचे आहेत. आत्मविश्वासाची बेरीज करायची आहे. निगेटिव्ह विचारांची वजाबाकी देखील करायची आहे. पुन्हा एकदा वाईट यॉर्कर चांगल्या रीतीने हाताळला गेलाय. सुरेख चेंडू हाताळला आणि त्यानंतर डॉट चेंडू. जेव्हा जेव्हा वाईट यॉर्करचा चेंडू हाताळला तेव्हा जबरदस्त फलंदाजाला रोखलं गेलं. अक्षरशः पायांमध्ये बेड्या ठोकणारी ती गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु इथे मात्र आपल्याला देखील तो धावांचा डोंगर आपल्याला उभारायचा आहे. त्यासाठी मार्ग आपल्याला देखील काढायचे आहेत. थोडीशी तिनगी जी आहे ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये रवी घुलेने पेटवले. ती तिनगी विझू द्यायची नाहीये. ती तिनगी अशीच पेटवत आपल्याला तो वणवा धावांचा वणवा जो आहे तो उभा करायचा. या चेंडूवरती अल्टी पलटी, चेंडू झालाय का कल्टी? हो झालाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप, षटकार 6 धावांसाठी. ची संधी मिळाली जयेश आणि धावा कशाही प्रकारच्या आहे हो, प्रत्येक धाव ही लाख मोलासमोर असेल, कारण 2 विजयी संघांमध्ये ही लढत आपण पाहतोय. चांगला फटका सजवला गेला. इम्प्रोवायझिंग तो फटका सजवला गेला. धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 59 धावा त्या फलकावरती. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, एक्सप्रेस डिलिव्हरी, अगदी फुलर लेनचा चेंडू वेगाने हाताळला. हे देखील महत्वाचं आहे. टप्पा आणि वेग यांचं मिश्रण आणि त्याच मिश्रणामुळे हा चेंडू जो आहे तो डॉट देखील आला. 4 षटकांचा केस संपुष्टात. पहा इथे चान्स थोडासा बदलला आणि त्यानंतर एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. अचूकता दाखवली आणि या अचूकतेने शेवटचा चेंडू जो आहे तो निर्धाव देखील फेकलाय. संख्येचं टोटल 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 59 धावा. यंगस्टर क्रिकेट क्लब देवगडचं भव्य दिव्य आयोजन आणि या आयोजनासाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सन्मानसित शैलेशजी लोके यांच्याकडनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद साहेब.
आपलं मनापासून धन्यवाद आणि आभार. 59 धावा 2 गडींच्या मोबदल्यात शेवटचं षटक असेल. अगदी या शेवटच्या षटकामध्ये 10-15 धावा जोडण्याचा प्रयत्न असेल. पहिला सामना पाहिला तर नक्कीच 65 धावांचा, दुसरा सामना पाहिलाय 63 धावांचा. म्हणजे या धावा कुठेतरी 70 प्लस करण्याचा प्रयत्न असेल मंगलमूर्ती पुणे क्रिकेट टीमचा. नक्कीच 70 धावा बनल्याच पाहिजेत कारण का चांगला स्टार्ट दिला होता रवी घुलेच्या बॅटमधून. त्या 9 चेंडूमध्ये त्या 33 धावा आल्या होत्या आणि तो गेल्यानंतर बाकीचे खेळाडू थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळाले. अजिंक्यच्या बॅटमधून धावा आल्या तर हे देखील महत्त्वाचं आहे. अजिंक्यने चांगली बॅटिंग केली आणि फ्रॉम वाघोलीचा खेळाडू फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. स्वतः बरकत शेख प्रयत्न केले गेले परंतु या प्रयत्नामध्ये यश नाही आले. सोपं नाहीये गोलंदाजी करत असताना अशा प्रकारे एफर्ट दाखवणं. नक्कीच क्षेत्ररक्षक नव्हता 38 सर्कलच्या आतमध्ये दूरवरनं क्षेत्ररक्षक धावून येईपर्यंत चेंडू यावी नो मॅन लँड्समध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. संधी नव्हती अर्थात यावी धाव मिळाल्या. 60 धावा 2 गडी बाद. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक टार्गेट सेट करायचं आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू टाकला. थोडासा टर्न देखील पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बरकतकडे तो अनुभव देखील आहे आणि म्हणूनच त्याला शेवटच्या षटकामध्ये ते ठेवलं गेलं. तो प्रमुख गोलंदाज आहे संघाचा आणि म्हणूनच त्या शेवटच्या षटकामध्ये थोडेसे फलंदाजाला रोकायचं कारण का फलंदाज हे आक्रमक आहेत आणि अशा वेळेला त्यांना रोकायचंय तर आपल्याकडे एक चतुर गोलंदाज असणं गरजेचं आहे आणि ती चतुराई दाखवली जाते बरकत शेखच्या माध्यमातून. त्याच्यासाठी देखील टाळ्यांचा गजर झालाय. परंतु आज आपल्याला आपलं कर्तव्य दाखवायचं आहे. कोणीतरी म्हटलं देखील आहे कर्तव्य एवढं मोठं करा की तुमची ओळख करून घ्यायची गरज पडू नये. तुमचं नावच तुमची ओळख बनली पाहिजे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून तुमची ओळख बनणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न देखील करायचे. चांगला चेंडू यॉर्करचा वापर चांगल्या रीतीने केलाय. बरकत शेख यॉर्कर स्पेशालिस्ट होत चाललेत सध्याच्या घडीला. नक्कीच जयेश अगदी कर्णधाराला साजेशी गोलंदाजी करताना दिसतोय. बरकत अगदी आपला बचाव करतोय आणि बचाव करता करता धावांवरती पण अंकुश लावलाय बरकतने या गोलंदाजीवरती. चांगली गोलंदाजी प्रभावी माराथीच्या माध्यमातून अनुभवाची कस इथे लागली आणि तो अनुभव दाखवला जातोय बरकत शेखच्या माध्यमातून. या चेंडूवरती फटका जबरदस्त केला गेला. एक पाऊल टाकलं पुढे आणि त्या पावलांना मागे रोखण्याची ताकद नव्हती आणि तो बॉल चाललाय ओव्हर द रोप. षटकार 6 धावींसाठी. एक पाऊल पुढे टाकलं. घुटणे टेकले आणि त्यानंतर तो मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून देखील सजवला गेला. 6 धावीने धावसंख्येचं टोटल वाढलंय. धावसंख्येमध्ये बदल देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 67 धावा फलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती अजिंक्य आणि आदित्य हे दोन्ही खेळाडू थोडंसं आक्रमक पवित्रा आक्रमक देखील व्हावं लागणार आहे कारण का शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू देखील आहे आणि नक्कीच जयेश सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळेल या सामन्यामध्ये. शेवटचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा टायमिंग मिस होत असताना पाहायला मिळाला आणि याच वेळेला प्रजेश रावले मॅन फ्रॉम कट्टाचा खेळाडू आणि सध्याच्या घडीला सिंधुदुर्ग नगरीमध्ये एक चित्ता म्हणून देखील ओळखला जातो क्षेत्ररक्षणामध्ये आणि त्या चित्त्याने ही शिकार केले. फलंदाज बॅक टू द पेव्हलियन. नक्कीच जयेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक चप्पल क्षेत्ररक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्या प्रजेश रावलेच्या हातामध्ये चेंडू विसवताना दिसतोय. दोन्ही टीम्स टॉससाठी या. वैष्णवी 11 चेंबूर आणि जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप. बोथ कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस. या पुढची लढत आपण पाहतोय दोन पराभूत टीम्स मध्ये चालू असलेला सामना दोन विजयी टीम्स मध्ये आणि यानंतरचा हा सामना असेल दोन पराभूत टीम्स मध्ये. एक बाजूला वैष्णवी चेंबूर 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये जगन्नाथ स्मृती पिंगळसाई संविधान ग्रुप. दोन्ही कर्णधार या इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल याकडे आपलं लक्ष असू द्या.
हे त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. इपरकर साहेबांचं आपण करूया मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. यानंतर आणखी एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. दोन्ही टीमने जरी पहिली मॅच हरली असेल, परंतु हे लीग आहे आणि पहिली मॅच हरून सुद्धा टुर्नामेंट जिंकता येते, काल गोरसाईने दाखवलेलं आहे. पाहूया या मॅचमध्ये काय होणार. टॉस केला जातोय. दोन्ही बलाढ्य टीम हेड कॉल केलेला आहे आणि हेडच आलेला आहे. तर टॉस जिंकला जातोय. हर्षल काय म्हणशील, टॉस जिंकून निर्णय काय असेल आणि पहिल्या मॅचमध्ये काय चुका झाल्या असे वाटतात ज्या या मॅचमध्ये टाळाल? फिल्डिंग करू या मॅचला. विकेट जास्त पडले आमच्या या मॅचला. आम्ही थोडा प्रयत्न करू. येस. तर कमबॅक करणारी टीम आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हालाही असतील. तर मयांक आपल्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये जशी ही मॅच संपेल लवकर दाखल व्हायचं आहे. महत्त्वाचा सामना यानंतर पुन्हा येणार आहे. 70-70 स्पोर्ट्सवर आवर्जून पहा. यंगस्टार प्रीमियर लीग आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. महाराष्ट्राचे मुलाखत सम्राट मनीष पाटील सर. धन्यवाद चंद्रकांत शेट्टे सर, धन्यवाद जयेश पुटवडे सर, धन्यवाद प्रसाद साळके सर आणि धन्यवाद प्रदीप देऊळकर सर. तर आता महत्त्वाचा सामना आहे. म्हणजे 6व्या सामन्यासाठी आजच्या जर पात्र व्हायचं असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि एक हेवी टोटल सेट केलेली आहे. खरं तर टीम मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघाने 67 बनवले आहेत आणि 68चं लक्ष ठेवलेलं आहे. 68 धावा पूर्ण करायच्या आहेत 30 बॉल्समध्ये. आदरणीय बुबातारी साहेब ज्यांचं नेतृत्व या हॉस्पिटल लाभलेलं आहे आणि ते स्वच्छता समितीचे सभापती सुद्धा आहेत. आदरणीय संतोष सादी साहेब यांनी पाणी पुरवठा समितीचं देखील सभापती पद भूषवलेलं आहे. आमचे सर्व सन्माननीय आयोजक संदीप जिरुमडे, नीरज जिघाडी, योगेशजी पारकर आणि तसेच सर्व आजही माझे खेळाडू. खरं तर मला अजूनही ते गाणं आठवते, हॅपी एंडिंग. मागच्या वर्षी जेव्हा आपली स्पर्धा यशस्वी झाली होती आणि आपण सर्वांना जे नृत्य केलं होतं, तुम्ही त्या समालोचकांना सुद्धा नाचवलं होतं. आणि पुन्हा एकदा हीच अपेक्षा आपण खूप चांगली सुरुवात आजच्या दिवसाची केलेली आहे आणि अशीच हॅपी एंडिंग आपण या पर्वाची सुद्धा करणार आहोतच. त्यासाठी सर्व संघांनी वेळेवर चांगला खेळ देणं अपेक्षित आहे. प्रेक्षकांनी या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मैदानात येणं गरजेचं आहे. प्रेक्षकांना रिकामी हात जाणार नाही, काही ना काही जिंकून जातील ही आम्ही देखील अपेक्षा आयोजकांकडून ठेवली आणि ती अपेक्षा आयोजकांकडून पूर्ण करत असताना विविध बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. फक्त 500 रुपयांचं तुम्हाला कुपन खरेदी करायचं आहे आणि तुम्ही जिंकू शकतात भरघोस बक्षिसं. तुमचे घरचे आनंदी होतील जेव्हा तुम्ही या स्पर्धेचा हिस्सा होऊन, स्पर्धेचा घटक होऊन काहीतरी जिंकून जाल. तर नक्कीच तुमच्यासोबत तुमच्या घरच्यांना आनंद द्यायचा असेल तर अवश्य कुपन्स घ्या. लाईट्स बंद करायच्यात का? हा, कार लाईट बंद करा प्लीज. जी टाटा टियागो कार आहे ती बंद करा, तिची हेडलाईट जी आपण मालिकावीरसाठी ठेवतोय एका भाग्यवान खेळाडूला, मी तर म्हणे मेहनती खेळाडूला, ती टाटा टियागो कार जिंकता येणार आहे. चला होते सुरुवात या दुसऱ्या डावाची. मागच्या सामन्याचा सामनावीर अजिंक्य देशमुख बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर साईडला मागच्या सामन्याचा धुरंधर विकी मुंडे. मजा येईल या षटकामध्ये. पहिलाच बॉल स्लाइस करताना पाठवलंय थेट कव्हर पॉइंट, सीमारेषा पार. दुसऱ्या डावाची सुरुवात होते दमदार. धावा मिळतील 4, चौकार. टियागो कारवरच आहे पण जिंकेल फक्त एकच मेहनती खेळाडू. बघा पुन्हा एकदा पाहायला मिळाला, त्याच दिशेने बॉल जात आहेत. पहिल्या बॉलवर चौकार आलेला आहे, थोडा रूम मिळाला होता यावेळेस फलंदाजाला. फुल लेन बॉल होता, बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑन आहे, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत एक धाव वेगानं पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या पोहोचते आता 5 या आकड्यावर, 5 रन्स. प्रत्येक षटकामध्ये किमान 15 धावा येणं गरजेचं होऊन बसलेलं आहे जर आपण गणित सोडवण्याची पद्धत तपासली तर. त्यासाठी सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांवर जितक्या जास्त धावा बनतील त्यानंतर मग थोडासा वेळ मिळू शकतो फलंदाजांना. पण पाहूया, गोलंदाज हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा राहिलेला आहे या आजच्या सत्राचा. गोलंदाजाने सुद्धा उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. एक महत्त्वपूर्ण USP जर आपण मंगलमूर्ती इन्फ्राचा पाहिला तर त्या डावामध्ये त्यांची गोलंदाजी, पहिल्या सामन्यामध्ये जी गोलंदाजी झाली आहे
तशीच गोलंदाजी जर झाली तर मग नक्कीच हा सामना सुद्धा कठीण होऊ शकेल मनोज 11 साठी. आदरणीय ताजूभाई कोलम, सूर्या फिशरीजचे आदरणीय ताजूभाई कोलम यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर येण्याची कृपा करावी. ताजूभाई, आपण कृपया मुख्य मंचावर या. धन्यवाद. ओ, यावेळेस बॉलला हुक केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल थेट जाईल प्रेक्षक स्टँड मध्ये. अशी सुरुवात तर अपेक्षित होती. वेल बिगन इज हाफ डन. सिक्सर साधावा. वीआईपी डाइस पर आकर इस टूर्नामेंट का लुफ्त उठा सकते हैं. दरम्यान धावसंख्या पोहोचते आता 11 वर आणि थांबण्याचं नाव नाही घेणार. स्ट्रेट ड्राईव्ह, फॅन्टास्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस बॅटिंग, चौकार, 4 धावा. आणि या डावामध्ये तशी सुरुवात आता फलंदाज देत आहेत आपल्या संघाला, कासवन तलवडे संघाला. मनोज 11 संघाकडून चांगली बॅटिंग. पुल केलंय आणि बॉलला गुल केलंय. मोठ्या फटक्यांचा घेतलाय वसा आणि धाव फलकावर लावलाय. 6 धावांचा ठसा. मिड विकेट क्लिअर, सिक्सर. फलंदाजांनी मोठे स्ट्रोक खेळण्याचा विडा उचललेला आहे. विकीच्या वतीनं एक चौकार आलाय, पण विश्वजित गरुडच्या वतीनं 2 षटकार 1 चौकार, पूर्णपणे भरपाई. मागच्या डावाची करत असताना पहिल्या षटकात उत्तम सुरुवात देत असताना पहिल्या विकेटसाठी नाबाद 21 धावांची भागीदारी पाहायला मिळते. आता रिक्वायर्ड रन रेट कमी होईल, कारण पहिल्या षटकामध्येच ती सुरुवात मिळालेली आहे कासवंत तळवडे संघाला. 68चं टार्गेट आहे. 21 कंप्लीट केल्या. जिंकण्यासाठी आवश्यकता 47ची. बॉल शिल्लक असेल 24. 24 चेंडू आणि 47 धावांची गरज आहे. रिव्हर्स काउंटडाऊन स्टार्ट झालं या स्पर्धेचं. येवा देवगड आपलोच असा हे ब्रीदवाक्य आहे स्पर्धेचं. फक्त क्रिकेट खेळण्यासाठी येऊ नका, क्रिकेट खेळता खेळता देवगडच्या पर्यटनाचा देखील आनंद घ्या, खाद्य संस्कृतीचा अनुभव घ्या. आणि म्हणूनच हे आदरातिथ्य करण्यासाठी आम्ही सर्व आयोजक मंडळी तुमच्यासाठी, तुम्हाला योग्य ती माहिती देण्यासाठी सज्ज आहोत. येत्या 4 दिवसांमध्ये 16 संघ खेळतील. शेवटच्या दिवशी असेल सेमीफायनल, फायनल. भारतातील नामवंत आणि लोकप्रिय खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5 लाख रुपये आणि भव्य ट्रॉफी. आणि त्यानंतर मालिकावीरसाठी आहे एक ब्रँड न्यू टाटा टियागो कार. 21 झालेत. एकही विकेट न गमवता विकी स्ट्रायकर साईडला 5 वर ते खेळत आहेत. पुढचा बॉल ओ खेचलाय आणि बॉलला फेकून दिलाय. मिड विकेट सीमारेषा पार. दाखवलाय दम, मिळवला 6 धावा मॅक्सिमम. आहे धुरंधर चित्रपटाचं तिकीट सिटी लाईट सिनेमाच्या वतीनं. हा डिरेक्ट असेल तरच तो ग्राह्य धरला जाईल. चला नाही, चला बॅनरवर तो कनेक्ट झालेला आहे तर तो ग्राह्य धरला नाही जाणार. चला मॅच ऑन करा. षटकार कर्तव्याचं स्वागत विकीने षटकारानं केलेलं आहे. धावसंख्या 27, 23 चेंडू 41 धावांची गरज आहे. पहिल्या 7 बॉल्स मध्ये 27 बनवल्यात. ही स्ट्रेंथ आहे, पण त्या स्ट्रेंथचा वापर योग्य त्या पद्धतीनं झाला पाहिजे. वेग वाढवला, टप्पा खेचला, बॉलला बाउन्स मिळाला. कॉन्क्रीटची विकेट आहे, पण नियंत्रण नव्हतं या मागच्या चेंडूवर. बघा काय विरोधाभास आहे. जो गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये 12 धावा खर्च करता 2 विकेट्स मिळून सामनावीरचा पुरस्कार जिंकताना पाहायला मिळाला, त्याच्याच विरोधात एका षटकात 21 धावा बनवलेल्या आहेत. तर प्रत्येक सामना तुमच्या बाजूनं जाईलच
असं नाहीये. पुढचा बॉल वेग भन्नाट आहे. वेग यावेळेस नियंत्रणामध्ये होता. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. विकीचा तो प्रयत्न फसलेला आहे. येतोय हा डॉट बॉल जो आवश्यक मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या संघासाठी. कर्तव्य आपलं कर्तव्य लक्षात घेतोय. पहिल्या चेंडूवर कदाचित त्याचा विसर पडला होता. पण फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असतं. गोलंदाजाकडे 6 ऑपॉर्च्युनिटीज असतात. त्यामुळे जरी 1-2 चुका झाल्या, परत फेड करण्याचा मौका मिळतो आणि तीच परतफेड गोलंदाज कर्तव्य करताना पाहायला मिळालाय. धावसंख्या 28 झाले. करंट रेट 21चा आहे. 22 चेंडू जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. पहिले 2 सामने जवळपास एकतर्फी झाले. पण हा सामना शेवटच्या षटकामध्ये पोहोचण्याची दाट शक्यता जशी गोलंदाजी आता कर्तव्याच्या वतीने पाहायला मिळाले. या षटकामध्ये तसाच पलटवार जर कर्तव्याने केला तर मग पुन्हा एकदा तो बरोबरीचा खेळ दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळणार आहे. पुढचा बॉल कर्तव्य बॉलिंग ट्रॅकवर स्ट्रायकर साईडला विकी. बॅट स्विंग पाहायला मिळाली पण इन्व्हॉल्वमेंट बॅट आणि बॉलचं नाहीये. गुडलाईनला बॉल पिच केला, टप्पा पडल्यानं बॉल टेक ऑफ झाला. विकेट किपरच्या हातात जाऊन विसावला. चांगली बॉलिंग ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, हलकासा टर्न बाहेरच्या दिशेनं ज्यावेळेस चेंडूला गोलंदाज कर्तव्य देताना पाहायला मिळालं आणि आता कुठेतरी ती लय सापडलेली आहे. जर गोलंदाजाला लय सापडली तर मग ती निर्भय गोलंदाजी फलंदाजांना त्रास देऊन जाते. पुढचा बॉल फुलटॉस होता. तयारीत नव्हते फलंदाज. तितका कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाहीये. गॅप शोधण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला अडवला जाईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल दोघांनी एकमेकांना दिला आणि ती सहमती दोघांची एकमेकांना मिळाली. मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 30 वर. 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. दोन्ही संघांना आता गणित कळलेलं आहे. दोन्ही संघांच्या पद्धती पाहायला मिळालेल्या आहेत. दोन्ही संघांना जिंकून 6व्या सामन्यासाठी पात्र व्हायचंय. होईल फक्त एकच संघ, तो मंगलमूर्ती इन्फ्रा असेल की तो मनोज 11 असेल. प्रेक्षकांची आता आतुरता वाढू लागलेली आहे. सामन्याचा निकाल नेमका कोणत्या पक्षात जाईल. ओ ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह, सीधी बॅट, नो बकवास, बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. आणखीन एक अफलातून षटकार. लेंथ बॉल होता. योग्य त्या पद्धतीने तो खेळला. सरळ बॅटचा वापर करताना 100% बॅटचा फेस यूज करताना बॅटच्या मध्यावर घेताना हा षटकार वसूल केलेला आहे विकीने. आता स्कोर झाला 36. एकही विकेट न गमावता चांगली सुरुवात या दुसऱ्या डावाची टीम मनोज 11 या संघाकडून. मंगलमूर्ती पुणे संघाचे गोलंदाज थोडेसे खर्चिक राहिलेत. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला. कर्तव्य बॉलिंग ट्रॅकवर. चांगला बॉल, पेस कंट्रोल यावेळेस गोलंदाजाचा पाहायला मिळालेला आहे. आमची काढाल छेड तर आम्ही करू परतफेड, त्याच भूमिकेवर कर्तव्य ठाम राहिला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 68चा चेस करताना स्कोर झालेला आहे 36. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 32 धावांची. अठरा चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. विविध स्टॅट्स मध्ये प्रेक्षक बसलेले आहेत. ऑडियन्स इज द पॉवर ऑफ टुर्नामेंट आणि हे सत्य आहे, ते आपण नाकारू शकत नाही. जरी 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर प्रेक्षकांची संख्या सातत्याने वाढू लागलेली आहे, तरी सुद्धा ऑफलाईन म्हणजे या स्टेडियममध्ये सुद्धा प्रेक्षक मोठ्या संख्येनं या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळालेले आहेत. आतापर्यंत हा 3रा सामना चालू आहे आणि हजारो प्रेक्षकांनी आजच्या स्ट्रीमला आपली भेट देऊन ही स्पर्धा आम्ही एन्जॉय करतोय हेच प्रमाण देताना पाहायला मिळालंय. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. पाहूया 3 षटकामध्ये मंगलमूर्ती इन्फ्राचा वापसीचा खेळ पाहायला मिळेल का. प्रत्येक संघाला समान संधी मिळते, फक्त तुम्हाला त्या संधीचा फायदा उचलायचा आहे. आतापर्यंत 2,07,000 प्रेक्षकांनी भेट दिलेली आहे आमदार चषकाला, अर्थात यंगस्टार क्रिकेट क्लब आयोजित यंगस्टार प्रीमियर लीगला. आणि आता 4,500 एकाच वेळी ही स्ट्रीम पाहत आहेत. फुलटॉस बॉल जर तुमच्या आवाक्यात बॉल आहे तर इतका सोपा मौका तुम्ही का सोडताय. नंतर पश्चाताप करून काय फायदा. इतका सोपा बघा, फुलटॉस बॉल होता आणि त्यांच्या बॅट्सविंग मध्ये होता, तो त्यांच्या बॅट्सविंग मध्ये होता, पण त्यांनी तो अटेम्प्ट नाही घेतला. आणि आता एक डॉट बॉल, एक डॉट बॉल त्रास देऊन जाऊ शकतो. आपल्या संघाला जिंकायचंय तर एक संधीचा फायदा उचलायला हवा. एक संधी गमावले फलंदाज विश्वजीतने.
आणि आता पुन्हा एकदा ते बॅकफूटला सरकले. अगोदर ते कमिट झाले होते स्ट्रोकसाठी. पंचांनी पाहिलं, लाईन चेक केली. पुन्हा एकदा बघा शफल झाले होते आणि त्यानंतर ते मागे सरकले. आणि म्हणूनच बघा एक-एक गोष्टीकडे आमच्या सर्व पंचांचं अचूक लक्ष आहे. आणि पंचांची कामगिरी गेल्या वर्षी देखील तितकीच चांगली होती. यावर्षी सुद्धा अक्षय पाटील रत्नागिरी, अक्षय कोळिंबेकर रत्नागिरी, विश्वनाथ लिंगायत आडिवरे आणि आशिष मालवणकर राजापूर. मागच्या वर्षी सुद्धा याच पंच कमिटीने योग्य ते निर्णय देऊन स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य दिलं होतं. पुन्हा एकदा तोच विश्वास आयोजकांनी त्यांच्यावर ठेवलेला आहे आणि अचूक कामगिरी आमच्या सर्व पंचांची. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लाईन पूल केलंय. चेंडू हाताळला होता हाफ ट्रॅकर, त्यावर वापरलं आपलं स्पेशल फीचर अटॅक इज माय नेचर आणि बॉलवर लावलं 6 धावांचं स्टिकर. षटकार. आणि म्हणूनच शीर्षक गीतावर सर्व काही अवलंबून असतं. शीर्षक गीतामध्ये सर्व गोष्टी या अजून खुलून प्रेक्षकांसमोर सादर केलेल्या असतात. आणि यंगस्टार प्रीमियर लीग खरंच गेल्या वर्षी इतकी यशस्वी झाली की यावर्षी आयोजकांनी सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी आणल्या. प्रेक्षकांसाठी जी बक्षिसं होती ती वाढवली. तसेच मॅन ऑफ द सिरीजचं जे बक्षीस मागच्या वर्षी 2 व्हीलर होतं, यावर्षी 4 व्हीलर केलं. स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 5 लाख रुपये आहे. विविध गोष्टी म्हणजेच जगात जे काही चाललंय त्याच्याशी एकत्र राहून, त्याच्याशी एकरूप होऊन जास्तीत जास्त चांगलं कसं डिलिव्हर करायचं, तोच एक प्रयत्न यंगस्टार क्रिकेट क्लबचा राहिलेला आहे. धावसंख्या 42. 15 चेंडूचा खेळ झालाय. पुढचा बॉल येत आहे. खेळायचं होतं ऑन साईडला आणि मिडॉपला. एक संधी सुद्धा पुनरागमन करण्यासाठी पुरेशी असते आणि ती संधी मिळाली मंगलमूर्ती पुणेला. फलंदाज विश्वजितचा खेळ संपला. मॅचमध्ये आता महत्वाच्या क्षणाला विश्वजित परतीचा प्रवास करतो. त्यांना पुन्हा एकदा ऑन साईडला खेचायचा होता हा बॉल मिड विकेटला, पण बॉल आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित नाही झाला आणि त्याचमुळे जसा तो स्ट्रोक खेळला ती निराशा विश्वजितच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे बघा मिड ऑफला कुठली चूक झाली नाही क्षेत्ररक्षकाकडून, कारण या विकेटचं महत्व त्यांना ठाऊक होतं आणि तेच महत्व जपत असताना त्यांनी कुठली चूक न करता हा झेल टिपलेला आहे. आत्ता इक्वेशन सेटल होण्याची शक्यता दोन्ही संघाच्या बाजूने आहे, कारण विश्वजित 8 चेंडूत 22 धावा करत बाद झाला. चांगला स्ट्राईक रेट त्यांचा होता आणि चांगलीच फटकेबाजी, आतिषबाजी त्यांच्या वतीनं संघाला मिळाली. पण आता पाहूया पुढील येणारा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येत आहेत सुशांत. स्ट्रायकर सेंडला पाहायला मिळतील. विकी यांचा खेळ 19 धावांचा राहिलेला आहे. 68चा रनचेस आहे. सुशांत गायकवाड तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. खरं तर एक धडधाकड शरीरयष्टीचा हा फलंदाज आहे. लांब लचक षटकार खेचण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पण सूरज पाहूया तोच आत्मविश्वास टिकतील का जो त्यांनी या अगोदर आपल्या संघासाठी वापरलाय. बॅटची इनसाइड एज, बॉल धीम्या गतीनं स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. एक सिंगल होते कंप्लीट. आता कुठलीच घाई करण्याची इच्छा फलंदाजांची नसेल, कारण आता हा शेवटचा टप्पा आहे या दुसऱ्या डावाचा आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये चूक झाली तर मग आपला कार्यक्रम होऊन जाईल. म्हणूनच आता ती चूक करण्याची इच्छा फलंदाजांची नाहीये. त्यातल्या त्यात विकीने या षटकामध्ये थोडासा संयम बाळगलेला आहे. पाहूया आता त्याच्या नंतर या शेवटच्या बॉलवर आता विकीच्या वतीनं मनोज 11 संघासाठी काय मिळते. धावसंख्या 43 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 25 धावा. समीकरण खूप चांगलं सेट झालंय दोन्ही संघांसाठी. मजा येईल या मॅचमध्ये. पहिला सामना एकतर्फी, दुसरा सामना एकतर्फी, तिसरा सामना शेवटच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता वाढली. यंगस्टार प्रीमियर लीग अर्थात आमदार चषकाचा हा पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा हा तिसरा सामना. तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या डावामध्ये क्लायमॅक्सच्या दिशेने आपण वळतोय. शॉर्ट लाईन वेग भंडारून आपण बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झालेला आहे. खूप चांगल्या वेगाने गोलंदाजी खरं तर होते, पण नियंत्रणाच्या कमतरतेमुळे लेग कटर चांगला होता पण पिचिंग झोन चुकला गोलंदाजाचा आणि म्हणूनच पंचांनी सर्व काही निरीक्षण करत असताना लिंगायत सर आणि व्हाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. धाव वाढते. आता जिंकण्यासाठी 24ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 13.
13 चेंडू 24 धावा. महत्वाचा सामना. दोन्ही संघांनी एक एकदा विजयाची गोड चव चाखलेली आहे. आणि दांडीगुल आपला टॅलेंट तिकडेच दाखवा जिकडे खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे. टॅलेंट पाहायला मिळते सूरज गायकवाडचा. मिळवतो या षटकात 2 विकेट्स. फलंदाज बाद. गरज आहे. दोन्ही सलामीवीर एका षटकात बाद झालेत. ऑफ स्टिक डाऊन झाले. शफल किती व्हायचं त्याचं भान फलंदाजाला असायला हवं. पण जास्त शफल झाले तर मग असे तुम्ही बाद होऊ शकता. दोन्ही सलामीच्या फलंदाजाला बाद केलेला आहे सूरजने. आता नवीन फलंदाज नरसिंग पालनपल्ले, ज्याला आपण बेस्ट फिनिशर म्हणून ओळखतो आणि तो आता त्याच फिनिशिंग टचसाठी मैदानात दाखल झालेला आहे. पण काय खेळ मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या संघाच्या गोलंदाज सूरज गायकवाड यांचा राहिलेला आहे. जे 2 लीड बॉलर होते, ज्यांच्याकडून चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा होती, की दोन्हीही गोलंदाज फसले. कारण पहिलं षटक अजिंक्यचं 21चं होतं, दुसरं षटक कर्तव्याचं 15चं होतं आणि तिसरं षटक 2 विकेटसह फक्त आणि फक्त 8 धावांचं राहिलेलं आहे. तर पुनरागमन करता येते. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही संघासाठी खास आहात. तुमच्याकडून झकास कामगिरी झाली पाहिजे आणि तीच कामगिरी मागच्या षटकामध्ये सूरजच्या वतीनं पाहायला मिळाली. सामना शेवटच्या 2 षटकांवर पोहोचलेला आहे. पळजर वाढली तर मग धडपड वाढवावी लागते आणि पाहूया तीच धडपड आता फलंदाजांची या षटकात पाहायला मिळेल का, की मागच्या षटकात जे यश मिळालेलं आहे ते यश गोलंदाज कॅरी फॉरवर्ड करेल या 4थ्या षटकामध्ये. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आता तब्बल 12चा. स्कोअर लेवल झाला तर मग सुपर ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवर नवीन बॉलर पाहायला मिळत आहेत 4थ्या षटकासाठी. कर्तव्यालाच कंटिन्यू केलेलं आहे. अजिंक्यला थांबवलेलं आहे आणि कर्तव्याला कंटिन्यू केलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये कर्तव्याच्या 15 धावा खर्च झाल्या होत्या आणि त्या खर्चाची परतफेड करण्यासाठी गणेश आडवळे यांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. स्ट्रायकर साईडला सुशांत आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर. जिंकण्यासाठी 12 चेंडू 24 धावाची गरज. 44 झाल्यात. मनोज 11च्या संपर्क नाही म्हणू शकले. बॉल थोडा लो राहिला होता. फुल लेंथ बॉल. बॅटचा फेस त्यांनी मिड विकेटला क्लोज केला. मोठा फटका खेचायचा होता पण तितका बाउन्स ऍडजस्ट नाही झाला फलंदाजासाठी. त्याचमुळे मिळते 1 धाव. एकही डॉट बॉल येणार नाही याची काळजी फलंदाज घेतील. पण विकेटचा शोध कसा घेता येईल तो प्रयत्न गोलंदाजांचा असणार आहे. 11 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता 23 धावांची. 68चा रन चेस होता. जशी सुरुवात झाली वाटलं होतं की 4 षटकांमध्ये सामना संपेल, पण गोलंदाजांची जिद्द पाहायला मिळाली आणि जबरदस्त कमबॅक सूरज गायकवाड यांनी तिसऱ्या षटकामध्ये मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या संघाला मिळवून दिलेला आहे. एकच धाव पहिल्या चेंडूवर मिळाली. नरसिंग आढावा घेतोय क्षेत्ररक्षकांचा. कुठल्या झोनमध्ये जास्तीत जास्त धावा मिळतील तो अभ्यास करतोय, अंदाज बांधतोय. पण पुढचा बॉल कर्तव्याचा. फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह केलाय. मिड ऑन नाहीये, मिड ऑफ नाहीये. बॉल मागे सरकतोय. मिळते फक्त एकच धाव. फुल टॉस सुद्धा खेळण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जी पद्धत जर तुम्ही योग्य त्या पद्धतीने नाही वापरली तर मग तुमचा विकेट जाण्याची शक्यता असते. यावेळेस नरसिंगने फक्त वेळ काढून घेतली. सिंगल कंप्लीट केली. स्ट्राईक झाली रोटेट. स्ट्रायकर साईडला सुशांत. धावसंख्या 46. आवश्यकता 22 ची. बॉल शिल्लक 10 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. पंचांच्या नावीकडून पुन्हा एकदा कर्तव्य. मागच्या षटकामध्ये ज्या काही चुका झाल्या त्यावर लक्ष देत असताना या षटकात चुकणार नाही याची काळजी घेतली जाते. बॉल लॉंग ऑफला झेल टिपला जातोय आणि कर्तव्याला परत आणण्याचा निर्णय कॅप्टनचा योग्य राहतोय. फलंदाज होतोय बाद. सुशांतचा खेळ संपला. गोष्टींमुळे प्रेक्षकांना पसंत पडत असतो आणि क्रिकेटमध्ये अशाच गोष्टी तुम्हाला स्क्रीनवर थांबवून ठेवतात. 100% 77 स्पोर्ट्सवर आता आमची ऑनलाईन वॉचिंग सुद्धा वाढली असेल, कारण आता आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेलो आहोत आणि अजूनही संभ्रम आहे प्रेक्षकांना की समर्थन द्यायचं तर नेमकं कोणाला द्यायचं. कारण दोन्ही संघ जिंकण्यासाठी मेहनत घेत आहेत. मेहनत करत जा. वेळ तुम्हाला तुमच्यासाठी बदलेल असं म्हटलं जातं आणि ती वेळ खेचून आणलेली आहे तिसऱ्या षटकामध्ये सूरज गायकवाड. त्यांना साथ मिळाले कर्तव्याची. कर्तव्याचं षटक आतापर्यंत फक्त 2 धावांचं राहिलंय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. थोडी चर्चा होते जी खूप महत्वाची आहे, कारण पहिल्या 2 षटकांमध्ये जेव्हा गमावलं होतं ते पुढच्या 2 षटकांमध्ये कमवण्यासाठी गोलंदाजांनी विशेष मेहनत घेतलेली आहे. पण सामना
अजूनही दोलायमान अवस्थेत आहे. दोन्ही संघाच्या बाजूनं आहे. पाहूया नेमका कोणता संघ जिंकेल. ज्याचा चांगला प्रयत्न असेल तोच जिंकेल, त्यात कुठलंच दुमत नाहीये. पण आता पाहूया पहिली 2 षटकं तर फलंदाजांच्या नावावर गेली. पुढची 2 षटकं म्हणजे आतापर्यंत हे 4थं षटक सुद्धा गोलंदाजांच्याच नावावर लिहिलं जातंय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. फील्ड प्लेसमेंट बदलली जाते. थर्ड मॅन, फाईन लेग, पॉइंट आणि मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये. बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहे. स्वीपर कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, स्क्वेअर लेग आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण एक चूक आणि आपण हा सामना गमावणार आहोत. चला आमचे लाईनमॅन आहेत किंवा आमचे जे सर्व कार्यकर्ते आहेत, आपल्याला काय करायचं ते कळलं असेलच. चला, काही सांगण्याची गरज नाहीये. तुम्हाला काय करायचंय ते कळलंय आणि आमच्या कार्यकर्त्याची मेहनत आणि पुन्हा एकदा आपण सुरू करतोय हा सामना. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. या 4थ्या षटकातल्या धावसंख्या 46 वर थांबलेली आहे. जिंकण्यासाठी आता 9 चेंडू आणि 22 धावांची गरज. थोड्या वेळासाठी पॉज घेतला होता. त्या पॉज नंतर पाहूया नेमकं काय घडतंय. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहे, स्वीपर कव्हरचे बॉलवर पोहोचतायत. बॉल गॅदर करताना थोडासा चुकला होता अजिंक्य, पण त्यांनी व्यवस्थित स्वतःला ऍडजस्ट केलेलं आहे. बॉल व्यवस्थित गॅदर केला. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला झाला. मिळते फक्त एकच धाव. या षटकात जे पाहिजे होतं ते फलंदाजांना नाही मिळालं आणि असंच नाही मिळणार. स्वस्त बसून तुम्हाला सामना जिंकता येणार नाही. मेहनत तर घ्यावीच लागणार आहे. आउट ऑफ बॉक्स विचार करावा लागेल. या सामन्यामध्ये या मैदानाची जी मागणी आहे ती मागणी पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न द्यावे लागतील. जे प्रयत्न आतापर्यंत कर्तव्य ज्या गोलंदाजाने दिलेले आहेत. बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 8 बॉल्स 21. तिसरा सामना आजच्या वेळापत्रकातला. 8 चेंडू आणि 21 धावा. सामना शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दोन्ही जिंकलेले संघ हार मानण्याच्या तयारीत नाही आहेत. कारण एकदा का हार मानली तर मग हरण्याची सवय लागते. म्हणूनच दोन्ही संघांच्या विजयाचा लढा हा सातत्याने सुरू आहे. संघर्ष दोन्ही संघातील खेळाडू वरच्या दर्जाचा करतायत. थोडा वेळासाठी पुन्हा एकदा नर्सिंग स्ट्रायकर साईडला थोडासा वेळ घेतोय. गोलंदाज कर्तव्य आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. क्रॉस बटेड. हा तर स्वॅग, हा तर क्लास, हा तर फॉर्म आहे नर्सिंगचा. कुठे कधी कसे खेळायचं. नाही, ज्याची जास्त मेहनत त्याला तितका आनंद आणि तितकीच मेहनत आता नर्सिंगची पाहायला मिळालेली आहे. नर्सिंगने काय खेचलाय हा बॉल. पायांची स्ट्राईड मोठी केली. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. त्यानंतर काऊ कॉर्नर लॉंग ऑनला टार्गेट केलं. ताकद तर ऑलरेडी नर्सिंगच्या प्रत्येक स्ट्रोकमध्ये असतेच. ती ताकद योग्य त्या वेळी लागली. टायमिंग जुळलं आणि बॉल लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे जाऊन पोहोचला. 6 धावा मिळतात. या पहिल्या 4 बॉलवर जे काय मिळालं नव्हतं ते आता नर्सिंगने आपल्या संघासाठी मिळवलेलं आहे. धावसंख्या पोहोचते 53 वर. जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 7. 7 चेंडू 15 धावा. सामना दोन्ही संघांच्या बाजूने जातोय. ट्विस्ट अँड टर्न्स या सामन्यामध्ये बऱ्यापैकी आहे आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर नेमका हा चेंडू कोणत्या संघाच्या बाजूने जातोय. एका बाजूला सेट झालाय, एका बाजूला पुन्हा एकदा या सामन्यासाठी महत्वाचा खेळ देण्यासाठी सज्ज झालाय नर्सिंग. पण कर्तव्य ज्यांनी फक्त एकच षटकार या षटकात खर्च केलाय. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. जाऊ दिले बॉलला आणि हा नो बॉल आहे. बॉल क्रीजच्या पलीकडे पिच झालाय आणि लगेचच फिल्डिंग टीमने DRS घेतलेला आहे. एक DRS आहे. योग्य त्या वेळी घ्यायचा असतो आणि आपण या सामन्याच्या निकालाच्या अगदी समीप आहोत आणि अशा वेळेला जर तुमचा DRS सक्सेसफुल होतोय तर त्याचं खूप मोठं योगदान तुमच्या जिंकण्यामध्ये असणार आहे. आणि हा नो बॉल आहे. DRS लॉस्ट. हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट. एक्स्ट्रा रन मिळते. आता पंच इतके कॉन्फिडंट आहेत आणि तुम्ही तर ते पाहिलंच असेल बॉल नेमका कुठे पिच झालाय. पण त्यांनी या षटकातच DRS घेऊन तो वाया घालवलेला आहे. आता आवश्यकता जिंकण्यासाठी 14 धावांची बॉल शिल्लक आहे 7. 7 चेंडू 14 धावा. थोडी चर्चा गोलंदाजासोबत केली जाते कारण त्यांचा माइंडसेट सुद्धा पॉझिटिव्ह करणं गरजेचं आहे. अजिंक्य बोलतोय गोलंदाज कर्तव्यशी. 7 चेंडू 14 धावांची गरज आहे. सामना शेवटच्या टप्प्यावर अगदी प्रेक्षकांना आपल्या जागेवर घेऊन ठेवतोय. प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं या ग्राउंडवर येऊन या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. पुढचा बॉल
रायझिंग डिलिव्हरी, पण हा खूप जास्त बाहेर राहिलेला बॉल आहे आणि पंचांच्या वतीनं 1 फॉर दी ओव्हरची सूचना सुद्धा गोलंदाजाला मिळते. इतकं चांगलं षटक सुरू केलं होतं गोलंदाज कर्तव्यने. पहिल्या 4 बॉलवर फक्त 3च धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आला 5वा बॉल ज्यावर षटकार, त्यानंतर नो बॉल, त्यानंतर व्हाईट बॉल आणि अजूनही फ्री हिट कंटिन्यू आहेच. शेवटच्या बॉलवर पाहूया नेमकं काय मिळते. फलंदाजाला थोडीशी मोकळीक तर मिळणार आहे. 7 चेंडू 13ची गरज आहे. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघाकडून तिसरं षटक चांगलं राहिलं. 4थ्या षटकाचा पूर्वार्ध योग्य राहिला. पण 4थ्या षटकाच्या शेवटच्या टप्प्यावर नरसिंगने गोलंदाजाची झोप उडवलेली आहे. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर, 7 बॉल्स 13 रन्स. शेवटचा बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. पाहूया शेवटच्या षटकावर नेमकं काय राहतंय. परफेक्ट बॉल. माझ्या कामगिरीवर घेऊ नका शंका. माझ्या चांगल्या खेळाने वाजेल या मैदानात माझ्याच नावाचा डंका. अशीच गोलंदाजी कर्तव्याच्या वतीने पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवर मिळते फक्त एकच धाव. सामना शेवटच्या षटकावर स्कोर झालेला आहे आतापर्यंत 56. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 12ची गरज. 6 बॉल्स अँड 12 रन्स. 6 चेंडू 12 धावा. आमदार चषक आपण पाहतोय 77 स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. सातत्यानं प्रेक्षकांची संख्या वाढते. चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना आकर्षित करतं आणि ते चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांच्या वतीने खेळलं जातंय. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे आणि मनोज 11 कसवन तलवडे या संघाकडून चांगलाच खेळ आतापर्यंत पाहायला मिळालाय. सुरुवात विकी आणि विश्वजितने उत्तम दिली. जसा प्रेक्षकांचा कल होता की हा संघ आरामात सामना जिंकेल, पण गोलंदाजांची जादुई कामगिरी आणि त्याचमुळे आता पेनल्टी बसली. कारण तुम्ही जास्तीचा कालावधी घेतलेला आहे, तर एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये वाढवावा लागेल. शेवटच्या षटकासाठी ही गोष्ट थोडीशी दुर्दैवी राहील गोलंदाजी करणाऱ्या मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या संघासाठी. त्याचमुळे तुम्हाला वेळेत खेळणं, पंक्च्युअल राहणं हे गरजेचं होऊन बसलं. कारण कधी काय बदलेल, कधी काय घडेल, कधी काय बिघडेल याचा नेम नसतो. आणि म्हणूनच आता पाहूया या भुर्दंड जो बसतोय गोलंदाजाला त्याचं नुकसान होतंय का, फलंदाज त्या गोष्टीचा फायदा उचलतील का. नरसिंग स्ट्रायकर साईडला ज्यांच्या वतीनं एक उत्तुंग षटकार आपण मागच्या षटकात पाहिलेला आहेच, पण पाहूया त्या षटकारानंतर आणखीन एक येईल का. की गोलंदाज म्हणून शेवटच्या षटकात जबाबदारी ज्याला मिळाले तो गोलंदाज आपल्या संघासाठी भाव खाऊन जाईल का. लास्ट ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत, प्रतीक येत आहेत शेवटच्या षटकासाठी. कॅप्टनने तो विश्वास प्रतीकवर ठेवलेला आहे. संघात सहभागी होऊ नका, प्रतिस्पर्धी संघावर लक्ष देऊन आपल्या संघाची ताकद वाढवा. हेच गणित खूप महत्वाचं असतं. 6 चेंडू 12ची गरज. पुढचा बॉल जबरदस्त फटकेबाजी. होईल तुमच्या कामाची चर्चा जर तुम्ही लागला तुमच्या कामाचा दर्जा वरचा, वरच्या दर्जाची फलंदाजी. नरसिंग पालम पल्लेची षटकार. नरसिंगचा पाहायला मिळाला, जी ताकद ज्याची आहे ती योग्य त्या वेळी वापरली गेली पाहिजे आणि तीच ताकद आता नरसिंगची या शेवटच्या टप्प्यावर पाहायला मिळते. त्याचा एक छोटासा कॅमिओ सुद्धा या सामन्याचा निकालाला बदलू शकतो आणि तेच आपण आतापर्यंत पाहिलंय. 2 षटकार त्यांच्या वतीनं जेव्हा संघ अडचणीत होता खेचले गेलेले आहेत, पण अजूनही सामना काय संपला नाहीये. मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघाकडून दबाव व्याजासकट परत देता आला पाहिजे आणि पाहूया तो दबाव परत दिला जाईल का गोलंदाज प्रतीककडून. फुलटॉस बॉल. खेळ खल्लास की नाही. नाही, जबरदस्त कॅच. वन ऑफ द बेस्ट कॅच ऑफ दिस नाईट. सामना अजून संपला नाही कारण मी अजून हरलो नाही. कॅच आउट. 4 चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. काय जबरदस्त फ्लाइंग कॅच लॉंग ऑनला पाहायला मिळाली. क्रिकेटच्या खेळामध्ये निकाल 77 स्पोर्ट्सवर फ्लाइंग कॅच या स्पर्धेतला आतापर्यंतचा हा सर्वोत्तम झेल आहे आणि कदाचित येत्या 5 दिवसांमध्ये या झेलाची चर्चा 100% होणार आहे. फुलटॉस बॉल होता, चांगला खेळला होता, लॉंग ऑनला टार्गेट केलंय, षटकार खेचून हा सामना संपवण्याचा इरादा आणि नरसिंगच्या चेहऱ्यावर जे भाव आहेत ते सांगून जात आहेत की इतका चांगला स्ट्रोक खेळूनही मी बाद कसा होऊ शकतो. तो विश्वास नरसिंगला सुद्धा बसत नाहीये. सामना शेवटच्या 4 बॉल्सवर, 4 बॉल जिंकण्यासाठी 6ची गरज. जबरदस्त सामना. दोन्ही संघ जिंकण्याची पक्की तयारी करून आलेले आहेत. पण पाहूया
5व्या सामन्यासाठी कोण पात्र होतोय आणि 6व्या सामन्यासाठी कोण पात्र होतोय. नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत ते म्हणजे विशाल निघोट. या सीझन मध्ये विशालने सुद्धा जबरदस्त कामगिरी केलेली आहे. मग ती गोलंदाजी असू द्या, ती फलंदाजी असू द्या. शेवटच्या टप्प्यावर प्रेशर सिच्युएशन मध्ये त्याला नेहमीच पाठवलं जातं. पण प्रतीकच्या वतीनं चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर षटकार, पुढच्या बॉलवर विकेट. आता तिसऱ्या बॉलवर नेमकं काय, 4 चेंडू 6ची गरज आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ केलंय का, तर मग ती वेळेची पेनल्टी. म्हणूनच पाहूया त्या पेनल्टीचा फायदा फलंदाज उचलतील का. ते प्रयत्न तर नरसिंहने केलेच होते, पण पाहूया अजूनही सामना संपला नाहीये. अजूनही दोन्ही संघ जिंकण्यासाठी आतुर आहेत आणि ती आतुरता नेमकी कोणाची संपेल त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. पुढचा बॉल, 4 चेंडू 6ची गरज. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल आणि वाईड लाईन पलीकडचा बॉल. एक्स्ट्रा मिळतंय. अशा गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बघा DRS तुम्ही घालवलाय मागच्या षटकात जेव्हा तुम्ही नो साठी DRS घेतला होता आणि एकच DRS आहे, बरोबर अंपायर? एकच DRS आहे. विचारपूर्वक तुम्हाला DRS घ्यायचा आहे. तुम्ही मागच्या षटकात DRS घालवलाय. चला आता त्यावर चर्चा करून उपयोगच नाहीये. पंचाचा निर्णय आलाय तो मान्य करावाच लागेल. चर्चा करूच नाही, कारण एक DRS आहे तो तुम्हाला व्यवस्थित वापरायचा आहे. तर वाईट बॉल मिळतोय. 1 रन वाढते. आता जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 4 चेंडू आणि 5 धावा. 1-1 धाव महत्वाची आहे. 1-1 धावेचं महत्व आता वाढलेलं आहे. तुम्ही कोणाला कधी किती महत्व देताय या गोष्टीला देखील जपलं जातं. डॉट बॉल, विकेट या क्षणाला नेमकं काय पाहिजे ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. बॅटची इनसाइड बॉल पोहोचतोय बॅकवर्ड कलेक्टला, थ्रो स्ट्रायकर साईडला कलेक्ट करेपर्यंत 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. सामना लवकरात लवकर संपवण्याचा इरादा विशालचा आहे. त्याचमुळे ही पहिली धाव वेगानं पूर्ण केली आणि लगेचच दुसऱ्या धावासाठी ते टर्न झाले आणि त्याला रिस्पॉन्ड केलेलं आहे सचिनने. बघा किती वेगानं विशाल पळतोय आणि जर डिरेक्ट हिट झाला असता तर काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकलं असं. पुन्हा एकदा चांगलं कॅमेरा वर्क 70 स्पोर्ट्सच्या वतीनं आमच्या सर्व कॅमेरामॅन मंडळींच्या वतीनं या स्पर्धेला मिळतात या 2 धावा. सामना शेवटच्या 3 बॉलवर 3 चेंडू 3 धावांची गरज. डॉट बॉल येईल का, डॉट बॉलला प्रेशर फलंदाजी करणार टीमवर. पण पाहूया याच बॉलवर सामना संपेल का. तोच इरादा फलंदाजांचा सातत्यानं पाहायला मिळालाय की जितक्या लवकर हा सामना संपवता येईल तितक्या लवकर तो सामना संपवण्याचा प्रयत्न फलंदाजांचा आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. पुढचा बॉल, बॉलिंग रनअप मध्ये पुन्हा एकदा मिस्टेक आहे. अजूनही ती तयारी फिल्डिंग करणाऱ्या टीमची नाहीये. अजूनही ती तयारी गोलंदाजाची नाहीये. अजूनही शेवटचे 3 बॉल्स बाकी आहेत आणि या 3 बॉल्सवर सामन्याचा निकाल बाकी आहे. तो निकाल नेमका कोणत्या संघाच्या बाजूनं प्रेक्षकांची देखील आता अपेक्षा वाढले. चांगलं क्रिकेट त्यांना पाहिजे. पाहूया शेवटच्या बॉलवर हा सामना पोहोचतोय का. 3 चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. पुढचा बॉल, ड्राईव्ह केलंय क्षेत्ररक्षक आहेत, मिड ऑफला थ्रो केलाय, तोपर्यंत मिळते फक्त एकच धाव. अँटिसिपेशन वरच्या लेवलचं आता क्षेत्ररक्षकांचं पाहायला मिळालं. ते सुद्धा सामना सोडण्याच्या तयारीत नाहीये. त्यांना माहितीये 6व्या सामन्यासाठी पात्र व्हायचंय, मग एकच सामना जिंकायचा आहे, सेमीफायनल मध्ये पोहोचायचंय. त्याचमुळे हा सामना जिंकून ती फेरी गाठणे महत्वाचं आहे. म्हणूनच ते डेडिकेशन, ते अँटिसिपेशन आता एकूण एक खेळाडूंचं पाहायला मिळतंय. सामना शेवटच्या 2 बॉल्सवर 2 चेंडू जिंकण्यासाठी 2ची गरज आहे. या तिसऱ्या सामन्यामध्ये दबदबा कोणाचा, या स्पर्धेमध्ये अजिंक्य नेमका कोणता संघ राहतोय त्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधतोय. 2 चेंडू 2ची गरज आहे. सामना सोडण्याच्या तयारीत तर मंगलमूर्ती इन्फ्राचे खेळाडू सुद्धा नाहीयेत आणि सामना लवकर संपवण्याचा इरादा फलंदाजाचा आहे. सचिन बर्गे एक्सपिरियन्स आहे खेड तालुक्याचा. हा अनुभवी खेळाडू स्ट्रायकर साईडला आढावा घेतोय प्रत्येक क्षेत्ररक्षकाचा. याच चेंडूवर सामना संपवण्याचा त्याचा इरादा, पण शेवटच्या बॉलवर सामना घेऊन जाण्याचा इरादा गोलंदाज प्रतीकचा आहे. पाहूया कोण त्यांच्या योजनेमध्ये यशस्वी होतोय, सचिन की प्रतीक. 2 चेंडू 2ची गरज. पुढचा बॉल कट केलंय, लेट खेळलेत, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त हात पाय चालून चालत नाही, डोकं चालवावं लागतं. जे चालवलं सचिन बर्गेने सामना जिंकलाय. मनोज 11 कसबन तलवडे. अभिनंदन. हार्डलक टीम, मंगलमूर्ती इन्फ्रा, पुणे. 11 मुल्कों की पुलिस कर रही है.